नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आपण संपूर्ण राज्यभरातल्या 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। कोल्हापूर उत्तरमधील नाराजी नाट्यानंतर मधुरिमा राजे प्रचारामध्ये सक्रिय। करवीर विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल पाटलांच्या प्रचारासाठी मधुरिमा राजेंनी महिला मेळावा घेतला। पुण्यातील भोर विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटेंच्या प्रचारासाठी पत्नी स्वरूपा थोपटे मैदानात। स्वरूपा थोपटेंकडून मतदारसंघातील गावागावात भेट दौरे सुरू। परळी मतदारसंघामध्ये धनंजय मुंडेंच्या प्रचारासाठी पत्नी राजेश्री मुंडे मैदानात, तर राष्ट्रवादी पवार गटामध्ये उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्यासाठी त्यांच्या पत्नीसह मुलींकडून प्रचार। जालना विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अर्जुन खोतकरांच्या पत्नी प्रचारासाठी मैदानात। सीमा खोतकरांकडून घरोघरी जाऊन अर्जुन खोतकरांचा प्रचार। बेळगावच्या जामनेरमध्ये गिरीश महाजन यांच्या प्रचारासाठी पत्नी साधना महाजन प्रचारासाठी मैदानात। साधना महाजन यांचे ग्रामीण भागात जल्लोषात स्वागत। नाशिकच्या इगतपुरी मतदारसंघात प्रचाराला वेग। महायुतीचे उमेदवार हिरामण खोसकरांकडून बैलगाडीमधून प्रचार। इंदापूर मतदारसंघात अपक्ष उमेदवार प्रवीण मानेंच्या प्रचारासाठी पत्नीसह कुटुंबाचा सक्रिय सहभाग। गावागावातील नागरिकांच्या भेटी घेऊन संवाद साधलाय। नेवासा मतदारसंघात तिरंगी लढत। भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या बंडखोरीनंतर महायुतीमध्ये दुफळी। मुरकुटेंचं शिंदे गटाच्या विठ्ठलराव लंघे आणि ठाकरे गटाच्या शंकरराव गडाखांना आव्हान। राज्यातील जनतेला महाविकास आघाडी हवी आहे। महाविकास आघाडीच्या 180च्या पुढे जागा जातील असं राज्यात चित्र आहे। सतेज पाटलांकडून विश्वास। मी सामान्य कार्यकर्ता आहे, मुख्यमंत्री पदाचा दावेदार नाही, मात्र राज्यात पुढील 12 दिवसात महाविकास आघाडीचं सरकार येणार, रोहित पाटलांचा दावा। खासदार बजरंग सोनवणेंकडून धनंजय मुंडेंना भूताची उपमा। याआधीच्या सभेत सोनवणेंकडून मुंडेंना राक्षस रावण उपमा। बीडमधून मुंडेंना बघत हद्दबाहेर करून टाकणार असल्याचा सोनवणेंचा इशारा। लाडकी बहीण म्हणता आणि लाडक्या बहिणीला 50 रुपयांची साडी देता। जनता वेडी नाहीये, राज्यातील सरकार बदललं पाहिजेच, नवं सरकार आलं पाहिजे, एकनाथ खडसेंचं वक्तव्य। गरिबांचे रक्त पिणारे पैसे देत असतील तर घ्या। दर्यापूरमधून रमेश बुंदेलांनी निवडून द्या। नवनीत राणांनी अडसूळ पितापुत्रांवर टीका केल्या। अमरावतीच्या दर्यापूरमध्ये महायुतीमध्ये बंडखोरी। नवनीत राणांचा भाजपनं हकालपट्टी केलेला रमेश बुंदेलींसाठी प्रचार सभेत राणांची अडसूळ पितापुत्रांवर टीका। नवनीत राणांनी पराभवाचं आत्मपरीक्षण करावं। रवी राणांमुळेच नवनीत राणा यांचा पराभव, बच्चू कडूंचा आरोप आहे। काठीनं मारणारा माणूस आता लाथा मारायला लागलाय। खासदार कल्याण काळेंचा रावसाहेब दानवेंवर हल्लाबोल। निवडणुकीला मला पैशांची मदत करा, आर्थिक मदत करा। कर्जत जामखेडचे भाजपचे उमेदवार राम शिंदे यांची सोशल मीडियावर पोस्ट। तर 7 ते 10 कोटींची मालमत्ता असणाऱ्यांनी पैसे मागणं हास्यास्पद आहे। रोहित पवारांचा पलटवार। आर्थिक संकटात सापडलेल्या वैद्यनाथ साखर कारखाना अखेर सुरू होणार आहे। अंबेजोगाईमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पंकजा मुंडेंची घोषणा। माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद, शिंदेगडाचे आमदार अब्दुल सत्तार यांचं वक्तव्य। पडळकर समर्थकांनी लिंगायत धर्मगुरूंना दमदाटी केल्याचा आरोप। आरोपानंतर जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। तर पडळकर समर्थक लक्ष्मण जगगोड यांनी आरोप मात्र फेटाळले। परभणीत यंदा शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत। मतदार मशाल निशाणीवर भरभरून मतदान करेल, शिवसेना आपला गड राखेल। ठाकरे गटाचे उमेदवार राहुल पाटलांकडून विश्वास व्यक्त। नंदुरबारचे काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र गावितांचा जोरदार प्रचार। गावितांच्या प्रचारासाठी मुलगी विभूती गावित या मैदानात। विभूती गावितांनी नागरिकांसोबत संवाद साधला। धुळ्यातील शिरपूर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार काशीराम पवारांच्या प्रचारासाठी स्मृती इराणी यांची सभा। राज्यात महायुतीचं सरकार येणार असल्याचा स्मृती इराणी यांचा दावा आहे। बारामतीकर तुतारी वाजवून झाली आहे, आता वेळ आली आहे घड्याळाची।
अजित पवारांच्या सभेत युवकांना बॅनर झळकावला. माढ्यात मोहिते पाटलांचा बबनराव शिंदेंना धक्का. जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदेंचा महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटलांना पाठिंबा. सोलापूरच्या करमाळा विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये बिघाडी. अजित पवार गटाचे पदाधिकारी अपक्ष उमेदवार संजय मामा शिंदेंच्या प्रचारामध्ये. जालनाच्या बदनापूरमध्ये ऐन विधानसभा निवडणुकीत भाजपला धक्का. 2 माजी नगराध्यक्षांसह 1 उपनगराध्यक्ष आणि काही नगरसेवकांचा पवार गटामध्ये प्रवेश. नांदेडमध्ये एमआयएमला धक्का. एमआयएम शहराध्यक्षासह कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. उमेदवारी न मिळाल्यानं साबेर चाऊश यांच्या काही दिवसांपासूनच नाराज. दक्षिण सोलापूरमधील भाजपचे माजी आमदार शिवशरण बिराजदार पाटील या ठाकरे गटामध्ये प्रवेश करते झालेत. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवशरण बिराजदार पाटील यांचा प्रवेश. नांदेड उत्तरच्या ठाकरे गटाच्या उमेदवार संगीता पाटलांकडून जोरदार प्रचार सुरू. मतदारसंघात मॉर्निंग वॉक करत नागरिकांशी संवाद. नांदेडच्या विकासासाठी मतदान करण्याचं आवाहन. तुमचा पाठिंबा हा लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज नाही. शिंदेगडाचे तालुका प्रमुख गणेश चिवटेंनी पाठिंबा दिल्यानंतर संजय मामा शिंदे यांचं वक्तव्य. पुरंदर हवेली मतदारसंघात अजित दादा गटाच्या संभाजी झेंडेंकडून रॅलीचं आयोजन. रॅलीत महिलांचा सहभाग. काँग्रेस नेते राहुल गांधींची उद्या नांदेडमध्ये जाहीर सभा. नांदेडमधील नवीन मोंढा मैदानावर दुपारी 3 वाजता सभा. सिंधुदुर्गच्या कणकवलीमध्ये 16 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीसांची सभा. भाजप उमेदवार नितेश राणेंच्या प्रचारासाठी जाहीर सभेचं आयोजन. छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या उद्धव ठाकरेंची जाहीर सभा. सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभेचं आयोजन. पंतप्रधान नरेंद्र मोदींची उद्या शिवाजी पार्क मैदानावर सभा. मोदींच्या सभेची तयारी अंतिम टप्प्यात. उद्या नवी मुंबईत नरेंद्र मोदींची जाहीर सभा. खारघर सेक्टर 19 मधील सेंट्रल पार्क जवळ मैदानामध्ये सभेचं आयोजन. पोलिसांचा चोख बंदोबस्त. मुंबईतील जोगेश्वरी ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडलेले आहेत. जोगेश्वरीमधील मातोश्री क्लबमध्ये पैसे वाटल्याचा ठाकरे गटाचा आरोप, तर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी महिलांवर हात उचलला, शिंदे गटाचा दावा. पुण्याच्या शिरूरमध्ये मालेगावमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांच्या दौऱ्यावर गावकऱ्यांचा बहिष्कार. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त. रत्नागिरीच्या दापोली मतदारसंघात मनसेच्या संतोष सबगुल यांच्याकडून वाडी वस्तीमध्ये जाऊन प्रचार. दापोली मतदारसंघात मनसे, शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटामध्ये तिरंगी लढत. भागीरथ भालकेंच्या प्रचारासाठी पत्नी प्रणिती भालके रस्त्यावर. 1,500चा लॉलीपॉप देण्यापेक्षा हाताला काम द्या, प्रणिती भालकेंचा भाजपवर निशाणा. कराड दक्षिणचे महायुतीचे उमेदवार अतुल भोसलेंच्या प्रचारासाठी पैलवानांचा मेळावा. कुस्ती संघाचा अतुल भोसलेंना पाठिंबा. कुस्तीच्या प्रगतीसाठी संघानं पाठिंबा दिल्याची भोसलेंची माहिती. वाशिमच्या पोहरादेवीमधील महंत सुनील महाराज राठोडांना भाजपचा प्रवेश, तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत प्रवेश. देशाच्या महंतांच्या हस्ते पक्षप्रवेश मिळाल्याची राठोडांचं वक्तव्य. शिवसेना ठाकरे गटानं संभाजी ब्रिगेडचा विश्वासघात केला. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष मनोज आखरेंची टीका. बदलापूरचं मंत्रिपदाचं स्वप्न कथोरेंच्या रूपानंच पूर्ण होणार. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आशिष दामलेंचा विश्वास. कथोरे मोठ्या मताधिक्यानं जिंकतील असाही दावा. ठाण्यातील कळवा रुग्णालयामधील धर्मवीर आनंद दिघे हृदय उपचार केंद्रामध्ये रुग्ण दगावल्यानंतरही 10,000चं औषध मागवले. रुग्णाच्या नातेवाईकांची मनसे नेते अविनाश जाधवांकडे तक्रार. कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह घेणार नाही, मनसेचा इशारा. नाशिक पूर्वचे पवार गटाचे उमेदवार गणेश गीतेंकडून शांतिगिरी महाराजांची भेट. गीते यांनी शांतिगिरी महाराजांचे आशीर्वाद घेतले. परभणी विधानसभा मतदारसंघात विविध क्रीडा संघटनांकडून ठाकरे गटाला पाठिंबा. परभणी शहरात आयोजित कार्यक्रमात युवकांकडून ठाकरे गटाचे राहुल पाटील यांना समर्थन. मानखटाव मतदारसंघात ट्रम्पेट म्हणजेच तुतारी अशी जाहिरात करणारा चित्ररथ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फाडलाय.
नांदेड उत्तर मतदारसंघातील 3 उमेदवारांना निवडणूक आयोगाची नोटीस. संगीता पाटील, बालाजी कल्याणकर आणि मिलिंद देशमुखांचा समावेश. नांदेडच्या लोहा कंधार मतदारसंघातील शेकाप उमेदवार आशा शिंदेंना माजी खासदार स्वर्गीय केशवराव धोडगेंच्या मुलाला पाठिंबा. चोपड्यातील शिंदे गटाचे उमेदवार प्राचार्य चंद्रकांत सोनावणे यांच्या प्रचारासाठी लता सोनावणे यांच्याकडून प्रचार. लता सोनावणे यांच्या प्रचार रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं नागरिकांचा सहभाग. जळगाव शहर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुरेश भोळेंच्या प्रचारासाठी पत्नी सीमा भोळे उतरल्यात रस्त्यावर. सीमा भोळेंकडून नागरिकांच्या भेटीगाठी. पैसे वाहतूक करणारी 2 वाहनं अमरावती पोलिसांच्या ताब्यात. वाहनांमध्ये 2.5 कोटींपेक्षा जास्त रक्कम असल्याची माहिती. पोलिसांकडून घटनेचा पंचनामा. जालन्याच्या वाघरोळमध्ये नाकाबंदी दरम्यान 3,62,000ची रोकड जप्त. चाळता चेकपोस्ट SST पथकाची कारवाई. हावडा मुंबई एक्सप्रेसमधून प्रवाशाकडून 4 लाखांची रोकड जप्त. निवडणूक विभागाच्या भरारी पथकाची कारवाई.